व्हिडिओमधली जी जागा दिसते ती आहे तक्रारवाडीची स्मशानभूमी. जिथे प्रत्येक जण आयुष्याचा शेवटचा निरोप देतो. तीच जागा अनेक महिन्यांपासून अंधाराच्या गर्तेत होती. सोलर हायमॅच दिवे उभे होते पण बंद. रात्री अंत्यसंस्कार करायचे झाले तर नातेवाईकांना मोबाईलच्या टॉर्चचा फ्लॅशचा आधार घ्यावा लागत होता. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यातून शेवटचा निरोप देताना हातात मोबाईलची फ्लॅशलाईट हीच होती तक्रारवाडीची कटू वास्तवता. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनाही टॉर्चच्या उजेडात चालत जावे लागले होते आणि अंधाराची ही लाजिरवाणी स्थिती सक्षम महाराष्ट्र न्यूजने सर्वांसमोर आणली होती. मृतांच्या सन्मानाची जागा अंधारात का, हा प्रश्न सक्षम महाराष्ट्र न्यूजने उचलला आणि ठामपणे मांडला. नमस्कार, सक्षम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत. काही दिवसांपूर्वी आम्ही तक्रारवाडीच्या स्मशानभूमीतील अंधाराचा प्रश्न उचलला होता. सोलर हायमॅच दिवे बसवले गेले होते पण बॅटरी खराब झाल्यामुळे अनेक महिन्यांपासून बंद होते. हे वास्तव आम्ही कॅमेऱ्यातून दाखवलं. अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील प्रसंगी अंधारात विधी पार पाडावा लागणे हे केवळ गैरसोय नव्हे तर मृत व्यक्तीच्या सन्मानाला धक्का बसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. बातमी प्रसारित होताच तक्रारवाडीचे सरपंच शरद वाघ यांनी तातडीने संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला. तपासणी करण्यात आल्यावरती असं समजलं की बॅटऱ्या खराब असल्याचं आढळून आलं आणि मग तातडीने नवीन बॅटऱ्या बसवण्यात आल्या. सोलर हायमॅच दिवे पुन्हा सुरू झाले. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला स्मशानभूमीतील अंधाराचा प्रश्न या ठिकाणी संपवण्यात आला आणि स्मशानभूमी पुन्हा उजेडात आलेलं पाहायला मिळालं. गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. किमान आता अंत्यसंस्कार करताना अंधारात उभे राहावे लागणार नाही अशी भावना व्यक्त करण्यात आली. सक्षम महाराष्ट्र न्यूजने उचललेला मुद्दा प्रशासनापर्यंत पोहोचला आणि त्यावर तातडीने कारवाई झाली. हा या बातमीचा जरी सकारात्मक आणि ठोस इम्पॅक्ट असला तरी अद्याप प्रलंबित असलेला जिव्हाळ्याचा प्रश्न मात्र बाकी आहे. स्मशानभूमी प्रकाशमान झाली असली तरी गावापासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अजूनही समस्याग्रस्त आहेत. मोठमोठे खड्डे, पावसाळ्यात चिखल आणि रात्री पूर्ण अंधार. अंत्यविधीसाठी मृतदेह घेऊन जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. ज्येष्ठ नागरिक, महिला यांना विशेष त्रास सहन करावा लागतो. एखाद्या दिवशी अपघाताची घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणूनच ग्रामस्थांची स्पष्ट मागणी आहे की स्मशानभूमीप्रमाणेच रस्त्याच्या दुतर्फा दिवाबत्तीची व्यवस्था करावी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. तक्रारवाडीतील विकासाचा प्रवास अजून पूर्ण झालेला नाही. आम्ही प्रश्न मांडत राहू आणि उत्तर मिळेपर्यंत आवाज उठवत राहू. पाहत राहा सक्षम महाराष्ट्र न्यूज चॅनल. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.